इंग्रजीच्या कविता बघायच्यात काय याच्या इंग्लिश इंग्लिश पोएम बघायच्यात आपल्याला. पाचवीची कविता आहे, इयत्ता पाचवीची कविता काय आहे? हाऊ क्रिएचर्स मूव्ह. लिसन केअरफुली, लिसन, रिपीट अँड रिसीट. पुन्हा काय करायचंय, तुम्ही ऐकायचंय, काळजीपूर्वक ऐकायचंय आणि पुन्हा तिचं काय करायचंय, मला तुम्ही प्रतिक्रिया द्यायची आहे. या ठिकाणी बघा युनिट 4 आहे, युनिट 4 आहे बघा. हो येस. द लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉ. द लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉ. पॉ म्हणजे पंजा. सिंह कसा हालचाल करतो, मग त्याचा जो खालून जो असा नाजूकचा जो पंजा आहे, असा मऊ मऊ पंजा आहे, त्या पंजाने तो लायन काय करतो, सिंह चालतोय फिरतोय, त्याची मुवमेंट करतो. फ्रॉम लिंब टू लिंब. खारुताई ना खारुताई, एका झाडावर दुसऱ्या झाडावर काय करते, जम्पिंग करते, ती उड्या मारते ती. ओके. व्हाईल द फ्लाईज कॅन क्रॉल स्ट्रेट अप वॉल. आणि या ठिकाणी काही माश्या आहेत, त्या उडताय, क्रॉल करताय, बसताय, जम्पिंग पण करताय, उड्या पण मारताय झाडावर, काय भिंतीवरती, इकडून तिकडे ते उड्या मारत आहे. लक्षात ठेवा. अँड सील कॅन डाईव्ह अँड स्विम. या ठिकाणी पाण्यातील जो काही एक माशाचा प्रकार आहे सील, तो काय करतोय, जम्पिंग पण करतोय आणि काय करतोय, पुन्हा पोहतो सुद्धा, स्विम. हे माशाच्या संदर्भातलं वर्णन आहे, मुवमेंटच्या संदर्भात. द वर्म ही विगल्स अराउंड. वर्म म्हणजे कीटक, किडे, बारीक बारीक किडे, हे वळवळ करत असतात. किडे पाहिले तुम्ही, बारीक बारीक वर्म्स, किडे, कीटक, ते वळवळ वळवळ वळ करून ते त्यांची मुवमेंट करतात, हालचाल हे करत असतात. एक लक्षात ठेवा. द मंकी स्विंग बाय हिज टेल. आणि माकड काय करतं, खूप वेळा तुम्ही पाहिलं असेल, माकड काही वेळेला त्याची शेपटी झाडाला अशी गोल गोल लपटते आणि झोका घेत ते माकड. माकडाला बघा काही वेळेला तुम्ही झोका घेत ते, आणि तसं ते जम्पिंगही करते, या झाडावर त्या झाडावर उड्या सुद्धा मारते. या स्वरूपाची मुवमेंट आपल्याला माकडे संदर्भात पाहायला भेटते. द बर्ड्स मे होप अपॉन द ग्राउंड. आता पक्ष्यांचं तर तुम्हाला माहितीच आहे, पक्षी काय करताय, ग्राउंडवर असू द्या किंवा झाडावर असू द्या, उड्या मारतात आणि चालतातही, पळतातही. या स्वरूपामध्ये पक्षीची जी आहे मुवमेंट आपल्याला पाहायला भेटते. और स्प्रेड देअर विंग्स अँड सेल. म्हणजे सगळं जहाज जसं वाहत आहे का, पक्षी त्यांचे फिदर्स, पंख, ते काय करतात, असे पसरवतात, उडतात. जसं की एखादं पाणी जसं काही पाण्यात वाहत जातंय, तसं ते वाहताना सारखे आपलं काही ठिकाणी काही वेळेला आपलं जाणवतंय, भासतंय. एक लक्षात ठेवा. बट द बॉईज अँड गर्ल्स हॅव मच समर फन. परंतु मुलं आणि मुली असू द्या, ते मात्र जमिनीवरती उड्या मारणे, पळणे, इकडून तिकडे जाणे, खेळणे, कुदळणे, हे सगळे काम जे आहेत तर मनुष्य प्राण्यामध्ये ते करत असतात. एक लक्षात ठेवा. या ठिकाणी मुवमेंटच्या संदर्भामध्ये दे लेप अँड डान्स अँड वॉक अँड रन. मग ते यामध्ये चालतील, उड्या मारतील, डान्स करतील, पळतील. या संदर्भामध्ये सर्व जे काही क्रिया आहे त्या हाऊ क्रिएचर्स मूव्ह, म्हणजे जे काही सजीव प्राणी आहे यांची मुवमेंटच्या संदर्भामध्ये या ठिकाणी कवीने आपल्या हालचाली संदर्भात सांगितलेले. या ठिकाणी सुद्धा अथोर जे आहे लेखक अननोन असे लेखक आहे. तर या संदर्भात आपण या ठिकाणी युनिट 4 जो आहे पाचवीची कविता आपण पोएम्स या ठिकाणी पाहिलेली, ही तुम्हाला पाठ करायची आहे.